पारित केलेल्या आदेशाने संस्थेत त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं। तसेच एक अनाथ निराधार महिला ठाणे परिसरातून पोलिसांमार्फत संस्थेत दाखल करण्यात आलेली होती आणि सदर महिला ही या ज्या सगळ्या महिला आहेत ह्या 19 ते 50 या वयोगटातील होत्या। साधारणपणे आम्ही या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी आणि त्याची तीव्रता पाहता ज्याचा उल्लेख या ठिकाणी चित्राताईंनी सुद्धा केला। खरं तर या संस्थेमधली आकृतीबंधानुसार मंजूर पदे 12, भरलेली पदं 7, रिक्त पदं 5 आणि बाह्य स्तोत्र म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत ती 4 मंजूर पदे, त्यातली 3 भरलेली आहेत आणि संख्या तिथं राहणाऱ्यांची 21। त्यानुसार साधारणपणे जी भरलेली पदं आहेत ही सफिशियंट आहेत। पण तरीसुद्धा आम्ही या घटनेनंतर गृह विभागाला त्या संदर्भातला एक अहवाल सादर करत आहोत आणि विनंती करत आहोत की हे जे बालगृह आहेत आणि वसतिगृह आहेत इथे पोलिसांची जी सिक्युरिटीची संख्या आहे ही आम्हाला गृह विभागाकडून जास्ती प्रमाणामध्ये मिळावी, जेणेकरून कर्मचारी आणि हे असतातच, पण या ज्या सगळ्या महिला किंवा काही बालसुधारगृहातले जर आपण बघितले तर ITP अंतर्गत किंवा इतर जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे जुवेनाईल केसेस जे असतात यांची तिथं तीव्रता आणि संख्या पाहता पोलीस यंत्रणा आणि तिथं सुरक्षा रक्षक पोलीस विभागाच्या माध्यमातून अधिकचे मिळणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे। मला आपल्या माध्यमातून सभापती महोदय ही माहिती सभागृहाला द्यायची आहे की टोटल राज्यातले 12,000 बालकं ही बालगृहामध्ये असतात आणि साधारणपणे 2200ची कॅपॅसिटी ही महिलांसाठीची आहे। यातून हे जे पलायन होण्याची जो पर्सेंटेज आहे हा 0.29 आहे बालकांसाठी, म्हणजे 0.29% आहे हा बालकांसाठी। हा 0%वरच आणण्याचे आमचं प्राधान्य राहील, पण गेल्या वर्षांच्या तुलनेमध्ये हा कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत आणि साधारणपणे महिलांची जी आहे ती 3% पेक्षा कमी आहे। ही सुद्धा आम्हाला 1% खाली आणण्यामध्येच विभाग म्हणून आमचा अधिक भर राहील आणि यामध्ये गृह विभागाची सुद्धा आम्ही अधिकाधिक त्याच्यामध्ये सहकार्य हे घेणार आहोत आणि पोलीस विभागाकडून जास्तीत जास्त तिथं पोलीस कर्मचारी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून मिळावे यासाठीचा आम्ही सविस्तर प्रस्ताव गृह विभागाला सादर करत आहोत आणि या व्यतिरिक्त जी काही रिक्त पदं राहिलेली आहेत त्या संदर्भामधली सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं सुरू आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं झाल्यानंतर महिन्याभराच्या आत कालावधीमध्ये ती रिक्त पदं भरली जातील। सभापती महोदय, सन्मान्य सदस्य महोदया चित्राताईंनी ज्या काही सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्यानुसार बाह्य संस्थेद्वारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जी काही मॅनपॉवर नेमली जाईल त्यांच्या व्यवस्थित ट्रेनिंगच्या संदर्भातली जी काही उपाययोजना आहे ती विभागाकडून केली जाईल। या व्यतिरिक्त सुद्धा या सदर उल्हासनगर